मित्रांनो, खूप मस्त पावसाचं वातावरण सुरू आहे. तर या पावसाळ्यामध्ये थंड थंड वातावरण झालेलं आहे. तर आपल्याला काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खायचं मन होते. चला तर मग आपण काय बनवणार आहे, एकदम झटपट 5-10 मिनिटात होणारा पदार्थ कुरकुरीत डोसा बनवूया. मग त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 चम्मच कणिक टाकायची आहे, 1 चम्मच बेसन टाकायचं आहे, 1 वाटी ताक घेतलेला आहे. तर ताकाने याला भिजवून घ्यायचं आहे. डोशासाठी आलूची भाजी करणार आहे. त्यासाठी आता तेल ठेवलं, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे, कांदा घालायचा आहे, मिरची, धने थोडे बारीक केले आहे, अर्धे लसण आणि अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट, तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं आंबट टेस्ट यायसाठी तुम्ही लिंबू पण टाकू शकता, पण हे आमचूर पावडर आहे, आमचूर पावडर घालायची आहे. डोशाची भाजी तयार झालेली आहे मित्रांनो. असे करायच्या वेळेस खाण्याचा सोडा घालायचा, तव्याला तेल लावून घ्यायचं, डोश्याचं